गरजूपर्यंत मदत करतो. रंगपंचमी राज्यात उत्साहात सुरू आहे, मात्र रंगपंचमी असताना देखील आपण त्या ठिकाणी मदत पोहोचवली. शेवटी रंगपंचमी आपले सर्व नागरिक उत्साहाने साजरा करत असताना आपलेच बांधव भगिनी त्या ठिकाणी दुबईमध्ये, कुवेतमध्ये संकटामध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण ठीक आहे, आपले सण उत्सव आपण साजरे करतोच, ते करायलाच पाहिजे, परंतु त्याबरोबर अशा प्रसंगी जे संकटात आहेत त्यांना देखील मदत करणं आपलं कर्तव्य आहे. आणि शिवसेना नेहमी आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. आणि त्यामुळे 2 दिवसापासून माझी त्या दुबईतल्या लोकांशी संपर्क होता. माझं त्यांच्याशी बोलणं सुरू होतं. दुबईमधले आपले एक डॉक्टर पैठणकर महाराष्ट्र मंडळाचे, त्यांनी देखील जिथं जिथं त्यांना आम्ही यादी दिली त्या ठिकाणी ते पोहोचले आणि माझं त्या तिथल्या नागरिकांशी बोलणंही करून दिलं. त्यामध्ये पुण्यातले जवळपास 84 कुठलं ते जे कॉलेज आहे, इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडी, या पुण्यातले 84 लोक विद्यार्थी होते. त्यांच्याशी बोलणं झालं, ते सुरक्षित आहेत. आणि पुणे असेल, ठाणे आहे, शहापूर आहे, मुरबाड आहे, अहिल्यानगर आहे, इतरही ठिकाणचे जे कोणी लोक त्या ठिकाणी अडकलेत त्यांच्याशी माझं काल परवा 2 दिवसात बोलणं झालं. आणि त्यांची एकच मागणी होती की आम्हाला लवकर इथून पुन्हा मुंबईकडे, महाराष्ट्रामध्ये पुन्हा लवकर आणण्याची व्यवस्था करा. त्याप्रमाणे शिवसेनेने रात्री 2 विमानं, विशेष विमानं तिकडे पाठवली आणि त्या विमानांचं टेक ऑफ होईल आणि ते मुंबईमध्ये जवळपास 174 लोक सुरक्षितपणे पोहोचतील. आणि त्यामुळे आणखी काही लोकांची यादी तिथल्या आमच्या लोकांनी बोलवलेली आहे. तिथं आमचा राहुल कनाल देखील गेला होता टुरिस्ट म्हणून, तोही तिकडे लोकांना मदत करतोय. जिथं काही कार्यकर्ते आपले इथून गेलेले, त्यांना जी यादी मिळते आहे, लोकांची माहिती मिळते आहे, त्यांना जाऊन मदत करतायत. आणि त्याचबरोबर शेवटी जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळेस आपण त्यांच्या मदतीला उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना मदतीसाठी हे नियोजन केलेलं आहे. ते लवकरच मुंबईमध्ये पोहोचतील, सुरक्षितपणे पोहोचतील. आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने देखील जातीने मुख्यमंत्री महोदय लक्ष ठेवून आहेत. संबंधित लोकांशी बोलून त्यांचं प्रोटोकॉल डिपार्टमेंटच्या माध्यमातून व्यवस्था, नियोजन तेही करतात. मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देखील आभार मानेन त्यांचे, कारण जेव्हा जेव्हा अशी मोठी संकटे येतात त्यावेळेस आपल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता, त्याला सुरक्षेला प्राधान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देतात. आणि त्यांनी तशा प्रकारचं नियोजन देखील परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून आणि त्याचबरोबर आपले जे परराष्ट्रमंत्री जयशंकरजी आहेत त्यांच्याशी देखील त्यांना निर्देश देऊन ते नियोजन केलेलं आहे. प्रत्येक जण यामध्ये मदत करतोय, आपापल्या परीने मदत करतोय. काही हॉटेलच्या मालकांशी मी बोललो, तेही बोलले काळजी करू नका, तुमच्या सर्व लोकांची काळजी आम्ही घेतोय, चिंता करू नका. आणि म्हणून हे जे काही आज आपत्तीमध्ये, संकटामध्ये आहेत, आपले महाराष्ट्रातले लोक आहेत, देशातले लोक आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्य भावनेतून आपले सण उत्सव असतानाही आपण ते कर्तव्य केलंच पाहिजे. आणि म्हणून ते सुरू आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, विशाखा सुभेदार या ज्या अभिनेत्री आहेत, त्यांनी एका व्हिडिओ मार्फत हे आवाहन केलेलं आहे, त्यांना मदत हवी, त्यांचा मुलगा हा कुवेतमध्ये अडकलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांच्याशी काही आपलं बोलणं झालेलं, त्यांच्या मुलाला रेस्क्यू करण्यासाठी कसं प्रकारे मदत? विशाखा सुभेदार ताई आपल्या अभिनेत्री आहेत, त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं. आणि त्यांचा मुलगा कुवेतमध्ये आहे. 3-4 दिवसापासून तो लंडनला जात होता, परंतु हे सर्व युद्धजन्य परिस्थिती, युद्ध सुरू झालं आणि त्यामुळे तो तिथे कुवेतला अडकलेला आहे. आमचे डॉक्टर राहुल त्यांच्याशी बोललेले आहेत
त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याचबरोबर ती कुवेतमध्ये जोपर्यंत त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था आम्ही त्याची व्यवस्था करतोय, परंतु तोपर्यंत तिथं सुरक्षितपणे तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था कुठेही त्यांना गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. ओके. धन्यवाद.